हॅलो स्टुडंट्स, आता CET ची एक्झाम जवळ येत चालली आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना इंजिनिअरिंगसाठी प्रिपरेशन करायचं आहे PCM, तर त्यातलं मॅथ्सचं प्रिपरेशन कसं करावं CET साठी ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर फर्स्ट म्हणजे काही गोल पाहिजे, मग मी सिलेबस एक्सप्लेन करेन, मग क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि येत्या 30 दिवसात आपण सिस्टमॅटिक स्टडी कसा करायचा इन ऑर्डर टू अचीव द गोल ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला पार्ट आहे की आपलं काहीतरी टार्गेट पाहिजे. सो द सिम्पल टार्गेट इज व्हॉट टू गेट अन ॲडमिशन इन बेस्ट पॉसिबल इंजिनिअरिंग कॉलेज ऑर फार्मसी कॉलेज इन महाराष्ट्र. सो मार्क शुड बी ग्रेटर दॅन 160. टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजसाठी तेवढे तर लागतात. त्याच्यामध्ये मॅथ्सचं कॉन्ट्रीब्युशन 85+ तरी असायला पाहिजे. 100 मार्क्सचं मॅथ्स आहे, टोटल 50 क्वेश्चन्स आहेत, तर आपल्याला 85+ आलं पाहिजे. परत एकदा सांगतो, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे त्याचा फायदा उचला. तुम्ही सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. तर सिलेबस बघा काय आहे ते समजून घेऊया. 11th स्टँडर्डचे टोटल 10 चॅप्टर्स आर देअर. ट्रिग्नोमेट्री 2, स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर्स ऑफ डिस्क्रिप्शन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, फंक्शन, लिमिट्स अँड कंटिन्युटी. आणि 12thचे टोटल 15 चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत. म्हणजे हे 10 आणि हे 15, 25 चॅप्टर्स प्रिपेअर करायचे आहेत. क्वेश्चन पेपर पॅटर्न, मॅथमॅटिक्स, टोटल 50 क्वेश्चन्स विल बी देअर. इच क्वेश्चन विल कॅरी 2 मार्क्स. त्यामुळे पेपर विल बी फॉर 100 मार्क्स अँड यू विल बी अलॉटेड 90 मिनिट्स फॉर द पेपर. त्यातले 10 क्वेश्चन्स विल बी फ्रॉम 11th स्टँडर्ड, रिमेनिंग 40 क्वेश्चन्स विल बी फ्रॉम 12th स्टँडर्ड. म्हणजे 12th मधनं तुमचा 80 मार्क्सचा पेपर येणार आणि 11th मधनं 20 मार्क्सचा पेपर येणार. आता चॅप्टर वाईज वेटेज काय आहे आणि किती दिवस द्यायचे प्रत्येक चॅप्टरला. तर हिअर आर द 11th स्टँडर्ड फर्स्ट 10 चॅप्टर्स. ट्रिग्नोमेट्री 2 2 मार्कासाठी, म्हणजे एक क्वेश्चन विचारला जाणार, अर्धा दिवस दिला तरी सफिशियंट आहे. सेम थिंग फॉर स्ट्रेट लाईन, एकच क्वेश्चन 2 मार्काचा, यू कॅन गिव्ह हाफ डे. सर्कल, एक क्वेश्चन 2 मार्क, हाफ डे. मेजर्स ऑफ डिस्पर्शन 2 मार्क, हाफ डे. प्रोबॅबिलिटी 2 मार्क, हाफ डे. कॉम्प्लेक्स नंबर पण 2 मार्क, हाफ डे. परम्युटेशन कॉम्बिनेशन 2 मार्क, हाफ डे. फंक्शन्स 2 मार्क्स, हाफ डे. लिमिट्स 2 मार्क्स, हाफ डे. कंटिन्युटी इज ऑल्सो फॉर 2 मार्क्स, हाफ डे. इन शॉर्ट, पहिले जे 11th चे 10 चॅप्टर आहेत, त्याच्यामधनं आपल्याला एक एक क्वेश्चन विचारला जाईल आणि इट विल बी देअर फॉर 20 मार्क्स. टोटल तुम्हाला 5 दिवसात 11th चे 10 चॅप्टर कम्प्लीट करायचे आहेत. ऑफकोर्स जर एखादा दिवस जास्तीचा लागला तरी काही हरकत नाही, मग तेवढा पुढे आपलं शेड्यूल निघून जाईल. नंतरचा जो पार्ट आहे ते चॅप्टर वाईज वेटेज अँड स्टडी प्लॅनर. मॅथमॅटिकल लॉजिक, आता हे 12th स्टँडर्डचं आहे. 3 क्वेश्चन येतात 6 मार्काचे, एक दिवस द्या. मॅट्रायसेस 2च क्वेश्चन येणार, 4 मार्क, एक दिवस द्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मात्र खूप महत्वाचं आहे बघा, 4 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत 8 मार्काचे, 2 दिवस द्या. पेअर ऑफ लाईन्स मध्ये पण 3 क्वेश्चन 6 मार्क्सला एक्सपेक्टेड आहे, एकाच दिवसात होऊन जाईल. वेक्टर्स मोठं आहे, 4 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करतो, 8 मार्कासाठी येईल. 1.5 डे यू हॅव टू गिव्ह फॉर प्रिपरेशन. लाईन अँड प्लेन 3 क्वेश्चन्स आर जनरली आस्क्ड फॉर 6 मार्क्स, सो यू कॅन गिव्ह 1.5 डे फॉर अ प्रिपरेशन. LPP अगदीच एकच क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे एक दिवसात जरी केलं तरी होऊन जाईल. डिफरन्शिएशन मात्र तुम्हाला 2 दिवस तरी द्यावे लागतील, कारण 4 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 8 मार्कासाठी. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सेम थिंग फॉर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला 4 क्वेश्चन विचारले जातील 8 मार्क्ससाठी, तर एका दिवसात ते होऊन जाईल. छोटं आहे पण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंडेफिनेट इंटिग्रेशन 3 क्वेश्चन 6 मार्क्स, 2 दिवस तरी द्या प्रिपरेशनला. डेफिनेट इंटिग्रेशन एक क्वेश्चन 2 मार्काला येतो, ऍटलिस्ट 1.5 डे द्या. ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन एकच क्वेश्चन 2 मार्काला येतो, 1.5 डे, याला पण अलॉट करा. डिफरन्शियल इक्वेशन जो पार्ट आहे, इट विल बी आस्क्ड फॉर 4 मार्क्स, 2 क्वेश्चन येतील, 2 दिवस अलॉट करा त्याला.
प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जे आहे, तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. एक दिवस तरी द्या प्रिपरेशनला. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन एकच क्वेश्चन विचारला जातो 2 मार्कासाठी, त्यामुळे तुम्ही एक दिवस देऊ शकता. तर अशा प्रकारे 40 क्वेश्चन्स विल बी फॉर 80 मार्क्स आणि यू हॅव टू स्पेंड 21 डेज. म्हणजे आधीचे 5 दिवस आणि हे 21 डेज म्हणजे 26 डेज आर देअर. मग त्याच्यानंतर जे काही 2-3 दिवस उरतील दॅट यू कॅन यूज इट फॉर रिव्हिजन पर्पज. आता बघा, हे पूर्ण मॅथ्सच आहे, त्यात दुसरं काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला पहिले फॉर्म्युला लिस्ट हँडी ठेवायला पाहिजे. एव्हरी डे यू हॅव टू रिवाइज द फॉर्म्युले, एस्पेशली ट्रिग्नोमेट्री, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, त्याचे फॉर्म्युले आपल्या लक्षात असायला पाहिजेत. खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर चॅप्टर्स लाईक मॅथमॅटिकल लॉजिक, वेक्टर्स, ट्रिग्नोमेट्री, डेरिव्हेटिव्ह, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्री म्हणतो तेव्हा बरेच चॅप्टर येतात. डेरिव्हेटिव्ह म्हणतो तेव्हा डिफरन्शियल इक्वेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, हे सगळे चॅप्टर आपण कन्सिडर करत असतो. तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण 50 क्वेश्चन पैकी 30 ते 35 क्वेश्चन हे सगळे या चॅप्टर मधनं येणार आहेत. त्यामुळे हे चॅप्टर थरोली प्रिपेअर्ड असायला पाहिजे. यू हॅव टू प्रॅक्टिस फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यासाठी एखादं प्रॉपर रेफरन्स मटेरियल तुम्ही वापरा. महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्टबुक इज ऑल्सो सफिशियंट, नो डाऊट ऑफ इट. गो थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, कारण कधी कधी ते क्वेश्चन्स रिपीट होतात. पण पुन्हा मी सांगतो की थोडासा नंबर बदलला तर सम बदलतो. यू हॅव टू प्रॅक्टिस मॉक टेस्ट अँड यू हॅव टू कीप ऑन रिवाइजिंग द थिंग्स. सो स्टुडंट, बेस्ट ऑफ लक फॉर युअर CET मॅथ्स एक्झाम. जर तुम्ही हे 30 डेज जे उरलेत ते जर तुम्ही हार्डवर्क केलं तर डेफिनेटली यू विल कम अलॉंग विथ व्हेरी गुड रिझल्ट. त्याचा तुम्हाला पुढे जाऊन टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसला ॲडमिशन मिळवायला फायदाच होणार आहे. किंवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि आमचं चॅनेल शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फिजिक्सचे आणि थोडे बहुत केमिस्ट्री मॅथ्सचे पण डिस्कस करणार आहे.